हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण घरच्या घरी जास्वंदाच्या पानांचा आणि फुलांचा नैसर्गिक हेअर मास्क बनवणार आहोत। जास्वंदीचे पाने आणि फुले हे नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहेत, जी केसांना पोषण देते, टाळूची काळजी घेते, केसांना नैसर्गिक शाईन देते। हे मास्क कोणत्याही प्रकारच्या केसांसाठी उपयुक्त आहे आणि केमिकल फ्री आहे। पाने आणि फुलं सर्व मी मिक्सर मध्ये ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि नंतर ते आपल्याला एका प्लेट मध्ये बाउल मध्ये घ्यायचं आहे। त्यात मी थोडस दही, नारळाचं तेल आणि थोडस ॲलोवेरा जेल सुद्धा टाकलं आहे। दही केसांना पोषण देते, मऊ करते। नारळाचे तेल केसांना नमी आणि ताकद देते। जास्वंदीचे पान आणि फुले ही केसाच्या मुळापर्यंत पोषण पोहोचवते आणि आपला टाळू शांत करते। ते सर्व मिश्रण मी एकजीव करून घेतलेलं आहे आणि हे नंतर आपल्याला लावायचं आहे आपल्या केसांवरती। इथे पहा, माझ्या केसांचं जंगल छान आहे ना। टेक्स्चर पहा किती छान आहे ते। नंतर हे मिश्रण थोडं थोडं घेऊन आपल्याला स्काल्प वरती आणि केसांच्या मुळापासून ते शेंड्यापर्यंत लावून घ्यायचं आहे। दहीचं खूप महत्व आहे, तसंच ॲलोवेराचं आणि जास्वंदीचं सुद्धा। दही आपल्या केसांना आवश्यक प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स देते, ज्यामुळे आपले केस हे मजबूत होत असतात आणि आपले केस मऊ आणि एकदम सॉफ्ट बनतात। दही थंड असल्याने आपला स्काल्प, टाळू हा शांत होतो आणि आपला जो ड्रायनेस आहे, रुक्षपणा आहे, तो सुद्धा कमी होतो। कायमच जर आपण नेहमीच जर दही लावत राहिलो तर केस आपले नैसर्गिकपणे चमकदार बनत असतात। आणि ॲलोवेराचं तर तुम्हाला माहितच असेल, केसांना, टाळूला योग्य आर्द्रता देतं आणि जो ड्रायनेस असतो, कोरडेपणा, तो कमी करतो, तो खाज कमी करतो, डॅन्ड्रफ कमी करतो। ॲलोवेरा म्हणजे एकदम आपल्या संजीवनीच आहे केसांसाठी। आपल्या केसांच्या मुळांना एकदम स्ट्रॉंग बनवतो आणि आपले केस हे कमी तुटतात। नैसर्गिक कंडिशनर म्हणायला हरकत नाही। आपले केस नियमित जर आपण ॲलोवेरा लावत असू तर एकदम मऊ, लवचिक आणि चमकदार, शाईनी आपले केस बनत असतात। पहा, थोडं थोडं करून मी दोन्ही साइडनी सर्व जो मास्क आपण बनवलेला आहे ते लावून घेतला आहे आणि थोडीशी आपल्याला मसाज सुद्धा करायची आहे, जो आपला डॅन्ड्रफ आहे, कोंडा आहे, तो सुद्धा निघण्यास मदत होईल आणि आपल्या केसांच्या मुळांपर्यंत हे मिश्रण ते व्यवस्थित लागेल। जास्त रफली नाही मसाज करायचा, एकदम सॉफ्टली करायचा आहे। इथे तुम्हाला रफली दिसत असेल व्हिडिओ थोडा फास्ट केल्यामुळे, पण सॉफ्टली केला आहे। पहा, माझे केस किती गळत आहेत। हे तर काहीच नाही, कंगवा लावला तर डोक्यावर कमी आणि घरात कंगव्यातच जास्त येत असतात। मी खूप असे त्रासून गेले होते की माझे एवढे केस जे हेअरफॉल होत आहेत त्यांना, पण हळूहळू मी आता माझी काळजी घ्यायला सुरुवात केली आहे। घरच्या कामातून मी स्वतःसाठी थोडासा वेळ काढत आहे आणि हे लावल्याच्या नंतर होतो कुटाणा, पण इतका छान रिझल्ट येतो की खूप छान। पहा किती मागपर्यंत माझे केस गेले आहेत, समोरून सुद्धा एवढं मोठं कपाळ दिसत आहे। मैत्रिणींनो, आपल्यासाठी आपण वेळ काढलाच पाहिजे आणि आपली काळजी आपणच घेतली पाहिजे। आपण सगळ्यांची काळजी घेतो, पण आपली कोणीही घेणार नाही। तर व्यवस्थित इथे मी हेअर मास्क लावून घेतला आहे आणि नंतर केसाचं तर झालं, पोटाचं काय, मग इथे छान पैकी मी उत्तप्पा माझ्यासाठी बनवून घेतला। सगळ्यांनी खाल्लेला होता, मीच तेवढी राहिले होती। छान पैकी भरपूर असे फळभाजी, पालेभाजी सगळं टाकून मी छान असा मस्त पैकी उत्तप्पा बनवून घेतला। तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला नक्कीच सांगा। तुम्ही तुमच्या केसांची काळजी कशी घेता हे सुद्धा सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणींना शेअर देखील करा। ही पहा, माझी मैत्रीण माझं काम करून देत आहे। तर छानपैकी मी मस्त असा उत्तप्पा एन्जॉय केला। काय बरं, हे चुकीचं आहे बरं का? मी एवढे छान छान व्हिडिओ बनवते आणि तुम्ही साधा एक लाईक करत नाही, चॅनलला सबस्क्राईब करत नाही। चला तर मग लवकर सबस्क्राईब करा। भेटूया अशा छानशा व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय।